आकड्यावर. चला काही करा, दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण जास्तीचा वेळ आपण घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना विनंती आहे, शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करावं अशी विनंती आहे. टीम काळेश्वरी फायटर, टीम शेलार चॅलेंजरला विनंती आहे आपणही काही करा. चला टॉस साठी जय भवानी 11 आणि बाबाराय दोस्ती 11-11 संघनायक आले का? ओके. नक्की कोणता बॅटर आउट आहे पंचाने एकदा निर्णय कळवायचा आहे. थर्ड अंपायरकडे हा डिसिजन गेलाय. नक्कीच कल्याणे सर आमच्या सोबत जोडतायत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. आणि इथं कोणता फलंदाज नक्की बाद आहे याची पडताळणी इथे होत आहे. एका बाजूला प्रवीण शेलार आपण पाहतोय आणि दीपक शिर्के हे दोन फलंदाज पाहतोय. तिसऱ्या धावेची जोखीम घ्यायची होती. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक दीपक शिर्केला स्वतःकडे आणायची होती, त्यामुळे जोखीम घेतली ही तिसरी धाव. आणि त्यामध्ये धावचीत झालाय कोण नक्की हे पाहायचं आहे. अंपायर डिसिजन, ऑनफिल्ड अंपायर डिसिजन जो आहे तोच योग्य आहे. म्हणजेच दीपक शिर्के इथे आपल्याला माघारी जाताना पाहायला मिळतील. क्रॉस झाले नव्हते बॅटर आणि त्यामुळेच कुठेतरी दीपक शिर्केला इथे माघारी जावं लागेल. आणि स्ट्राईकवर आता शेवटच्या चेंडूसाठी प्रवीण शेलार आपल्याला पाहायला मिळतील. शिक स्पार्टन 11 टीम्स कॅप्टन्स आपल्याला विनंती, आपण इथे व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्याला आयोजन कमिटीच्या माध्यमातून कॉल आहे, आपण लवकरात लवकर आयोजन कमिटीशी संपर्क साधा. स्पार्टन 11चे कॅप्टन्स प्लीज लगेच या. हा ही व्हाईट बॉल आणि त्यावर आलेली अतिरिक्त धाव म्हणजे 54 धावा धावफलकाव लागल्यात. आणि नवीन बॅटर नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय शिवम कासुर्डे. यावेळेस पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न आहे. हा ही शफल झाला का नाही? नक्कीच व्हाईट बॉल आहे. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळत आहेत. म्हणजे पाहिलं ना तर या षटकातला हा चौथा व्हाईट बॉल आहे. आणि कुठेतरी ह्या 4 धावा खूप मागण्या ठरतील काळेश्वरी फायटर संघाला येणाऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तब्बल आपण पाहिलं ना तर या गोलंदाजाने 5 चेंडू हाताळलेत. पुन्हा एकदा अक्षय बिरामणे. यावेळेस लॉफ्टेड फटका आपण पाहतोय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून जातोय. फंबल झालाय. क्षेत्ररक्षक समीर यादव चूक करतोय आणि चेंडू जातोय, फरार होतोय. 6 धाव्यांसाठी येतोय हा ग्रेट फिनिश फटका आपण पाहतोय प्रवीण शेलारच्या बॅट मधून. यस, आपण टॉस करूयात. एका बाजूला टीम असेल जय भवानी 11, दुसऱ्या बाजूला टीम असेल बाबाराजे दोस्ती 11-11. या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती, आपण टॉससाठी या. सन्माननीय आदरणीय आनंद शेलार सर आपल्या शिवबसते पुढील मॅचचा टॉस करत आहोत टॉस बॉक्स मध्ये. आपण लवकरात लवकर या. चला, आपण टॉस बॉक्स मध्ये कॅप्टन्सला विनंती करतोय. पुढील मॅच आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला इन ऍक्शन मध्ये जय भवानी 11 विरुद्ध बाबाराजे दोस्ती 11-11 या दोन्ही संघांच्या दरम्यान आपल्याला टॉस पाहायला मिळेल. शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी कोपर खैराने एका बाजूला जय भवानी 11 पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बाबाराजे दोस्ती 11-11 या दोन संघाच्या दरम्यान पुढील मॅच आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय आदरणीय आनंद शेलार सरांच्या शिवबसते आपण पुढील मॅचचा टॉस करत आहोत. एका बाजूला आहे JPL 5.0 आणि दुसऱ्या बाजूला आय लव्ह जावळी असं आपल्याला टॉस बॉक्स पाहायला मिळतोय, टॉस पाहायला मिळतोय. सन्माननीय आनंद शेलार साहेब उपस्थित आहेत. इथे कॉल यस कॉल असेल ते म्हणजेच जय भवानी 11 टीमचा आय लव्ह जावळी असा कॉल आहे. आणि JPL 5.0 दादा टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. आणि आतापर्यंत या स्पर्धेतील प्रवास तुमचा कसा राहिला? प्रवास अतिशय छान राहिला. टीमचं बॉन्डिंग चांगले, प्लेयर चांगले आहेत. या मॅच मध्ये काही स्पेशल रणनीती तुमच्या माध्यमातून, कारण मला वाटतं शेवटची मॅच असेल लीग फॉर्मॅट मधील. शेवटची मॅच आहे, फक्त जिंकण्याचा प्रयत्न करेन.
जवळपास क्वालिफाय तुम्ही झालेला आहात की अजून काही तुम्हाला संघर्ष करायचा या स्पर्धेमध्ये? जवळपास क्वालिफाय झालेलो आहे, फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आता जिंकायचं आहे. येस थँक्यू. आता जोडूयात आपण इथे जे भवानी 11 संघ, तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय होता? आमचा फलंदाजीत घ्यायचा निर्णय होता. आणि तुमचा प्रवास आतापर्यंत कसा राहिला? किती मॅचेस जिंकलेला आहात, किती मॅचेस पराभूत आहात, आणि शेवटची मॅच तुमची लीग फॉर्मॅट मधील पाहायला मिळते? आम्ही 2 मॅच हरलेलो, एक जिंकलेलो आहे आणि ही मॅच जरा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही मोठ्या फरकाने जरा पराभूत करण्याचा प्रयत्न करू. येस, म्हणजे इथे टॉस बॉक्स मधून आपण जर पाहिलं गेलं तर बाबाराजे दोस्ती 11 संघाने टॉस जिंकला. प्रथम टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले जे भवानी 11 संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी. इथे पाहिलं गेलं तर एका संघाने जवळपास 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि एक संघ जवळपास 1 मॅच जिंकलेला आहात, 2 मॅच पराभूत आहेत. म्हणजे महत्वपूर्ण मॅच त्यांच्या संघासाठी पाहायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूयात पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. थँक्यू. धन्यवाद. टॉस झालेला आहे आणि यानंतर आता आपण वळत आहोत. विजयासाठी बनवायचे आहेत धावा 62, 61 झालेले आहे, त्याच्या पण नोंद घ्या. 62 बनवायचे आहे. सेकंड इनिंग मध्ये येणारे बॉल 30. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना आपण देऊया. या मॅच साठी भरभरून शुभेच्छा. एका बाजूला संघ आहे शेलार चॅलेंजर, विपक्ष काळेश्वरी फायटर. टीम शेलार चॅलेंजरने प्रथम बॅटिंग केली, बनवले 61 धावा. 62 धावांची गरज आहे काळेश्वरी फायटर या टीमला. चला घाई करा. चला या दरम्यान मॅचला सेकंड इनिंगला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा स्वागत करूया आपण जावली प्रीमियर लीग 2025 पर्व 5वा आणि आजचा आपण पाहिलं ना तर 3रा दिवस आणि ही मॅच पाहतोय. एका बाजूला काळेश्वरी फायटर आणि त्याच्या विरोधामध्ये शेलार चॅलेंजर्स. पहिलाच फटका, लॉफ्टेड फटका आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये आणि गेलाय चेंडू, फरार झालाय. श्री गणेशा करतोय 4 धावेने. येतोय सचिन कासुर्डेच्या बॅट मधून हा चौकार विजय सपकाळच्या गोलंदाजीवर. सचिन कासुर्डे आपला क्लास दाखवतात. काय फटका खेळला, एक पाय पुढे काढला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे आणि या डावाची सुरुवात केली आपल्या स्टाईलने. सचिन कासुर्डे यांनी बॉल पाठवला सीमा पार. डावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती, आपण वेळ घेऊ नका. आपण चर्चा करत आहोत संपूर्ण मॅच बद्दल. एका बाजूला सुरुवात धमाकेदार केली, पहिल्याच बॉलच्या पाठीमागे 4 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिला विजय सकपाळ यांचा, सरळ 4 धावांसाठी पाठवला. यानंतर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा विजय सकपाळ तयार. एका बाजूला सचिन कासुर्डे, एका बाजूला जयेश. ही जोडी, हा पुढील बॉल. यावेळेस ही फुलर लेनचा चेंडू आणि त्यावेळेस टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. आपण पाहिलं तर 1 धाव आले तिथे कव्हर रिजन मध्ये आणि एका धावेने धाव फलक पुढे गेलाय 5 या आकड्यावर. पहिल्या बॉलच्या पाठीमागे सुरुवात दमदार राहिली, त्यानंतर एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलेला आहे आणि जयेश यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांबद्दल आपण चर्चा करत आहोत. काळेश्वरी फायटर एका बाजूला शेलार चॅलेंजर. विजय सकळनी पहिला बॉल महागडा टाकला, परंतु त्यानंतरचा बॉल अगदी योग्य टाकलाय. स्ट्राईक रेंजला पहिल्यांदा स्ट्राईक करतील जयेश. चला घाई करा. नक्कीच जयेश सुर्वे एक चांगली फलंदाजी केली JPL मध्ये आणि आताही अपेक्षा असेल काळेश्वरी फायटर संघाकडून. यावेळेस आपण पाहिलं जास्तीचा बाहेरचा चेंडू, पंच आमच्याकडे वळतील का? हो नक्कीच, आणि सांगतील इट्स व्हाईट बॉल. एक अवंतर धाव अजून एक येते आणि धाव फलक पाहिलं ना तर 6 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. चेक स्पार्टन्स 11 संघाचा कर्णधार कृपया आमच्याशी संपर्क साधायचा. कमिटी कॉल आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच आपण पाहिलं ना सर तर जयेश सुर्वे चांगली फलंदाजी करतोय, ओपनिंगला येतोय आणि काळेश्वरी फायटर संघासाठी चांगली धावसंख्या उभी करतोय.
यावेळेस शफल झाले, बाहेर आले आणि कटचा फटका खेळायचा होता. यष्टांच्या मागे आपण पाहतोय चोख कामगिरी करताना करण सुर्वे, पण पंच आम्हाला सांगतायत इट्स वाईट बॉल. काहीसा जास्तच बाहेरचा चेंडू आहे, त्यामुळेच कुठेतरी आपण पाहिलं ना तर हे अजून एक अवंतर धाव इथे धावफलकामध्ये ऍड झाली आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 7 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. विजय सपकाळ, चांगली गोलंदाजी करावं लागेल, लाईन चांगली शोधावी लागेल, कमबॅक करून टाकणार. यावेळेस आडव्या बॅटने खिचून काढलाय, खोदून काढलाय, डीपला चेंडू जातोय, फरार होतोय, 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे. पण आपण पाहिलं ना त्याच्या अवाक्याच्या बाहेर गेलेला हा चेंडू येतोय 4 धावेसाठी फटका. अजय कासुडेला आपण पाहिलं डायव्ह लागली, पण कुठेतरी ही डायव्ह कमी पडली आहे, चेंडू अडवण्यात आला नाही आणि आपण पाहिलं तर चेंडू फरार झालाय. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. पूर्ण प्रयत्न राहिले नाही, या प्रयत्नांना नक्कीच 100% देऊया आपण. तीन चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 11 धावा बनवल्या गेल्यात आणि त्यामध्ये 2 चौकार आलेत. एक चौकार आपण पाहिला तर जयेश सुर्वेच्या बॅट मधून आणि दुसरा चौकार आपण पाहिला तर सचिन कासुर्डेच्या बॅट मधून. त्यामुळेच कुठेतरी धाव फलक पाहिलं ना तर 11च्या घरात गेले 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर. यावेळेस थोडस आपण पाहिल्यानंतर दबावामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते विजय सपकाळची. अखेर आपण पाहिलं तर बाहेरचा चेंडू आणि त्याला पंच आम्हाला सांगतायत इट्स व्हाईट बॉल. पुन्हा एकदा येतो एक धाव आणि धाव फलक 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलोय. या धावा कुठेतरी वाचवाव्या लागतील. अवंतर धावा तुम्हाला नक्कीच अडचणीमध्ये आणतील या सेकंड इनिंग मध्ये. 62 धावांचा पाठलाग, त्यावर आलेला हा फटका आपण पाहतोय. फटका चांगला होता पण त्याला प्रोटेक्शन होतं आणि त्यावर थांबवलं गेलं. एकही धाव नाही, निर्धाव चेंडू. खूप काळानंतर आपण पाहिल्यानंतर पहिला चेंडू चौकार, त्यानंतर आला एका धावेसाठी फटकार, लगातारचे 2 चेंडू वाईटच्या स्वरूपात, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आला आणि परत एकदा आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात एक धाव आणि आताच आलेला चेंडू हा निर्धाव. असा खेळ आतापर्यंत राहिला या षटकातला पहिला पॉवर प्लेचा षटक आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. विजय निघालेत. यावेळेस फटका फसलाय, बॅट स्लाइस झाले, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज जातोय तिथे, फंबल झाला. एक अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये आपण पाहिल्यानंतर कॅच इथं गॅदर केलाय आणि फलंदाज बाद होतोय. जयेश सुर्वे डांगरेकरचा हा खेळाडू माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं ना तर त्याचाच मोठा भाऊ यशनीच्या मागे करण सुर्वे, यालाही पाहिलं आपण या मॅच मध्ये. आणि आता नवीन बॅटर मैदानात गेलेत अक्षय बिरामणे. 5 चेंडूचा खेळ झालाय, 12 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 50 धाव्यांची गरज आहे. 25 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून पुढे चांगली भागीदारी, चांगली रणनीती आखावी लागेल दोन्ही संघाला. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, योग्य टप्प्यावर गोलंदाजी हाताळावी लागेल विजय आणि येणाऱ्या गोलंदाजांना. काळेश्वरी फायटर संघासाठी 12 धावा लागल्यात, धावफलकावर 1 गडी बाद झालाय. जयेश माघारी परतला आणि नवीन बॅटर आपण पाहिल्यानंतर अक्षय बिरामणे वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर मैदानामध्ये उतरलेत आणि त्याच्या खांद्यावर आता जबाबदारी असेल. पहिली मॅच चांगली बॅटिंग केली त्याने, आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेला आणि विजय करून दिला. यानंतर पुन्हा एकदा विजय. याही वेळेस जास्तीचा बाहेरचा चेंडू, फक्त फलंदाज पाहत राहिले कारण की पंच वळतात आमच्याकडे आणि ते सांगतायत पुन्हा एकदा येतोय व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं नंतर धाव फलक जाऊन पोहोचलोय 13 या आकड्यावर. शेवटचा चेंडू, यालाही बिग ब्लास्ट करायचा होता का काय? हो नक्की, पण बॅट आपण पाहिली नंतर फटका फसला गेलाय. चेंडू हवेत होता आणि ते चुकी करत असताना पुन्हा एकदा सावरलं गेलं क्षेत्ररक्षकाकडून. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल घेतलाय. जयेशला आपण पाहिलं, जयेश बेलोशी त्याच्या हातामध्ये फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये पाहिलं नंतर एका हातामध्ये हा झेल घेताना जयेश. दोन गडी बाद झालेत. आपण पाहिलं तर अडचणीमध्ये आहे आता काळेश्वरी फायटर संघ.
13 धावा. पहिलं षटक समाप्त झालं आणि त्यामध्ये थोडा खर्चिकी ठरला विजय सपकाळ, पण 2 महत्वाचे गडी बाद करण्यात यशस्वी झाला. अक्षय भिरामने माघारी परतला. त्याच्यासोबत आपण पाहिलं तर जयेश तोही माघारी गेला. म्हणजे 2 मोठे फलंदाज बाद करण्यात यशस्वी विजय सपकाळला प्राप्त झालाय. नवीन गोलंदाज अजय कासुर्डे सेकंड पॉवर प्ले मध्ये आमंत्रित केले. स्वतः कर्णधार आता जबाबदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजय कासुर्डे येणाऱ्या 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 49 धावा. सरासरी आपण पाहिली तर 12.25 ची आहे प्रति षटका मागे, आणि ती कुठेतरी कमी करण्याचं धाडस इथे करावं लागेल फलंदाजाला. चांगली फटकेबाजी करावी लागेल. चौकार षटकार या भाषेमध्ये कुठेतरी बोलावं लागेल. त्यामुळेच कुठेतरी येणाऱ्या फलंदाजावरचा दबाव कमी होईल आणि चांगल्या टोटलकडे जाण्याचा मार्ग सोपा होईल. 49 धावा हव्यात. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 धावा धाव फलकाव लागल्या. 2 गडी इथं पाहिल्यानंतर प्राप्त केलेत काळेश्वरी फायटर संघाचे. गोलंदाज निघाला. समोर आपण पाहतोय सचिन कासुर्डे आणि अजय कासुर्डे, एकाच गावचे 2 खेळाडू. यावेळेस घडतंय काय, वेगवान चेंडू चांगल्या स्पॉटवर लँड केलाय चेंडूला आणि या वेगावर बीट झालेत सचिन कासुर्डे. आपण पाहिलं ना तर दोन्ही खेळाडू एकाच गावाला बिलॉंग करतात आणि एकमेकांसमोर आता खेळताना इथं पाहायला मिळतात. कित्येकदा पाहिलं असेल एकत्र क्रिकेट खेळताना एक गाव 11 साठी, आणि आता मात्र JPL 5.0 मध्ये एकमेकांच्या समोर उभे आहेत अजय कासुर्डे आणि त्याच्या विपक्ष आपण पाहिलं ना तर सचिन कासुर्डे. एक ऑलराऊंडर आहे, एक चांगला फलंदाज आहे वरुशी संघाचा, आणि तो एकमेकांसमोर आता लढत देत आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. बॅटरी तयार आहे. काय घडेल सेकंड स्पेल. थोडस आपण पाहिलं तर रनअप कुठेतरी चुकताना इथे, आणि त्यामुळेच पुन्हा एकदा सज्ज झालायत गोलंदाज आपल्या रनअप वर आणि सुरुवात करतायत. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय करण सुर्वे यांना. दुसरा चेंडू यावेळेस लॉफ्टेड फटका कव्हर रिझन मध्ये खेळलाय. प्रोटेक्शन आहे. फेकी होईल. एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि धाव फलक पाहिलं तर एका धावेने जात आहे 14 या आकड्यावर. या षटकातली पहिली धाव दुसऱ्या चेंडूवर आले. अजूनही 48 धाव्यांची गरज आहे. येणाऱ्या 22 चेंडू मध्ये जोखीम घ्यावी लागेल फलंदाजाला. चांगले फटके इथे खेळावे लागेल आणि जोखमीच्याच फटक्यांवर तुम्हाला कुठेतरी चांगला मोबदला भेटेल. त्यामुळेच इथे परिश्रम आणि कष्ट करावे लागतील. यावेळेस बॅकफुटला जाऊन फक्त पंच केलाय. ढकलून दिलं मिड विकेट रिझन पर्यंत आणि एक धाव घेतली. त्यावर एका धावेने धाव फलक पुढे पाहिलं ना तर जाऊन पोहोचलंय 15 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झाला. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतरच्या आलेल्या 2 चेंडूवर एकेरी धाव. अजूनही 21 चेंडू आणि 21 चेंडू मध्ये बनवायचे 47 धावा. 21 चेंडू 47 धावा आणि अजून एक घातक फलंदाज डगआउट मध्ये आहे किशोर कासुर्डे. हाही वरुशी गावचा खेळाडू. त्याच्यावर ही जबाबदारी असेल येणाऱ्या काळामध्ये. त्यालाही चांगली फलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू यावेळेस घडतंय काय, फंबल झाले तर यष्टीरक्षक त्याच्या मागोमाग आपण पाहिलं ना तर शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक बॅकअप देताना तोही फंबल झाला आणि चेंडू गेलाय वाईड आणि त्यावर आलाय चौकार. नक्कीच या नशिबाचा चौकार आपण पाहतो वाईडच्या स्वरूपात आणि त्यावर आला हा चौकार. म्हणजे 5 धावा इथे धावफलकामध्ये ऍड झाल्यात. 20 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 21 चेंडू आणि 21 चेंडू मध्ये पाहायचं आहे ना तर 42 धाव्यांची गरज आहे. 21 चेंडू 42 धावा. यावेळेस शॉर्ट टर्म पूल केलाय का सक्सेसफुल पाहायचंय. चेंडू फरार होतोय, जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायचंय. पंचांचा सिग्नल येईल. इट्स चौकार का षटकार. पंच
इट्स अ 4 येतोय हा चौकार आणि या 4 धावेने आपण पाहिलं तर धाव फलक अजून टार्गेटच्या जवळ जाताना 24 धावा धाव फलकावर लागल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय. या नंतरची मॅच आपण जी कॉल केली होती, एका बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स संघ आणि त्याच्या विपक्ष स्पार्टन 11 संघ, या दोन संघांची जी मॅच आपण सांगितली होती ना, जी शेवटची होईल ती कुठेतरी रद्द करण्यात आले आयोजकांच्या माध्यमातून. आणि ती मॅच सकाळी मॉर्निंगला डॉट 7:30 पहिला चेंडू पडेल, त्यामुळे 7 आपण रिपोर्टिंग करायची आहे. यावेळेस बॅकफुटला गेले, कटचा फटका, प्रोटेक्शन आहे शिवम कासुर्डे. पहा गोलंदाज आपण पाहिलं तर अजर कासुर्डे, फलंदाज पाहिला तर सचिन कासुर्डे आणि क्षेत्ररक्षक पाहिलं ना तर शिवम कासुर्डे. म्हणजे एका गावचे 3 खेळाडू आणि या त्रिकुटांचा आपण पाहिला खेळ इथे या चेंडूवर. पंचवीस धावा धाव फलकावर लागल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय. थोडस षटक महागडं झालंय अजय कासुर्डेचं. 12 धावा त्यांनी खर्च केला. त्यामध्ये आपण पाहिलं तर नशिबाचा एक वाईटच्या स्वरूपात आलेला चौकारही पाहिला. शेवटचा चेंडू घेऊन समोर निकेतन. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, पण कुठेतरी आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग झालं नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवताना इथे अजय कासुर्डेला 12 धावा खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ झाला. 25 धावा धाव फलकावर लागल्यात. 2 गडी बाद झालेत आणि धाव फलक पाहिलं तर 18 चेंडू मध्ये अजूनही हव्यात 37 धावा. 18 चेंडू 37 धावा. 12.33 हा रन रेट आपण पाहतोय. चला ड्रिंक ब्रेक्स नाही आहेत, त्यामुळे चला थोडस स्पीडअप घ्या. 18 चेंडू आणि 37 धाब्यांची गरज आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये आहे. ते पार्टनरशिप बिल्ड झाले सचिन आणि निकेतन मध्ये. सचिनला पाहिलं ना तर 6 चेंडू 11 धावसंख्येवर खेळतोय आणि निकेतन पाहिलं तर 2 चेंडू 1 धावसंख्येवर खेळतोय. आता आपण पाहतोय दीपक जांभळे कटप्पा. याचा टप्पा अचूक आहे, त्यामुळेच कुठेतरी या गोलंदाजा प्रभावित करतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म स्पिनर म्हणूया. आता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे शेलार चॅलेंजर संघाने. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे अजय कासुर्डे. आपल्याला विनंती असेल, पुन्हा दंडित केलं तर आयोजकांना तुम्ही काही बोलू शकत नाही, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. सचिन कासुर्डे स्ट्राईक एंडवेला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला निकेतन जाधव, बोगवली गावचा हा खेळाडू. गोलंदाजी मार्कवर दीपक जांभळे, वाईटे गावचा खेळाडू सज्ज झालाय गोलंदाजीवर. पहिला चेंडू घेऊन येईल आणि समोर सचिन कासुर्डे. लोअर फुलटॉस चेंडू, त्याला आपण पाहिलं ना तर प्रॉपर टायमिंग नाही झालं. पॉइंट रिजन मध्ये हा चेंडू कार्पेटचा फटका पाहायला मिळाला आणि 1 धाव त्यावर आली. एका धावेने धाव फलक 26 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. दोन्ही संघ पाहिले तर चांगले मातबर संघ आहेत आणि अस्तित्वाची लढाई इथे मैदानामध्ये देत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जावली प्रीमियर लीग 2025 मध्ये एका बाजूला काळेश्वरी फायटर आणि त्याच्यासोबत 2 हात करताना शेलार चॅलेंजर संघ. आपण ही स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना दीपक जांभळेलाही पाहतोय. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला गेलाय. टॉप एज लागले, 3 क्षेत्ररक्षक आलेत आणि अटेम्प्ट केला इथे यष्टीरक्षक करण सुर्वे आणि तो अटेम्प्ट चुकीचा झालाय. या दरम्यान आप घडलंय काय तर अवघी 1 धाव घेण्यात आली आणि एका धावेने धाव फलक पाहिलं ना तर पुढे गेलंय 27 या आकड्यावर. अजूनही 16 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडू 35 धावा, अशा प्रकारचं झेल सोडणं कुठेतरी मागडं ठरेल येणाऱ्या काळामध्ये शेलार चॅलेंजर संघाला. आणि निकेतन जाधव सारखा फलंदाज, चांगला फलंदाज आहे
आणि त्याची झेल तुम्ही सोडले. येणारा काळ तुम्हाला सांगेल की ही जोखीम किती महागडी ठरते. यावेळेस खोदून काढलेला फटका आपण पाहतोय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक जातोय तिथे, थोडासा फंबल झालाय. त्यावर आलेल्या ह्या 2 धावा आणि या 2 धाव्याने धावफलक पाहिलं ना तर पुढे जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावर. अजूनही 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 33 धाव्यांची गरज आहे. पंधरा चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 33 धावा. अजूनही मोठा ब्लास्ट आला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस लॉफ्टेड फटका कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पाहतोय का? हो, आहे त्या खाली. चेंडू गेलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि चांगला झेल इथे हातामध्ये विसवला गेलाय. दीपक शिर्केला आपण पाहिलं चांगला झेल घेताना आणि इथं मोठा गडी बाद झालाय. ज्या खेळाडूने आतापर्यंत झुंज देत किल्ला लढवत ही मॅच जिवंत ठेवली, सचिन कासुर्डे आता माघारी जाताना. 9-8 चेंडू आणि त्यामध्ये 14 धावा त्याने बनवल्यात आणि यावेळेस तो माघारी जातोय आणि दीपक जांभळेच्या गोलंदाजीमध्ये अडकला गेलाय. इथून पुढे नवीन बॅटर आपण ज्या नावाची चर्चा केली, किशोर कासुर्डे, तो आता मैदानामध्ये आलाय. एक्सपोर्टक फलंदाज. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा त्याने खर्च केल्यात. 1 गडी बाद केले. दीपक जांभळे कटप्पाचंही कौतुक करावं लागेल. शेवटचे 2 चेंडू चांगले हाताळावे लागेल आणि शेलार चॅलेंजर्स संघासाठी ते खूप महत्वाचे आहेत. 14 चेंडू 33 धाव्यांची गरज. धावफलका आपण पाहिलं तर 29 धावा लागल्यात. 3 गडी बाद झालेत काळेश्वरी फायटर संघाचे आणि स्ट्राईकवर आलाय नवीन बॅटर किशोर कासुर्डे. आपण पाहतोय जावली प्रीमियर लीग 2025 चा हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये खेळ चालू आहे. एका बाजूला संघ शेलार चॅलेंजर्स आणि त्याच्या विपक्ष काळेश्वरी फायटर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेचायचा होता. वेग होता या चेंडूवर. बीट केले फलंदाजाला. चेंडू निर्धाव हाताळला आणि पाहिलं ना अगदी पॉपिंग क्रीज मध्ये आपण पाहिलं तर फलंदाज होत ना, त्यामुळेच कुठेतरी ही अपील फेटाळली गेली आणि निर्धाव चेंडू गेलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू समोर किशोर कासुर्डे स्ट्राईक करेल. यावेळेस पायावर टाकलेला चेंडू त्याला फ्लिक केलाय. जजमेंट चांगलं राहिलं नाही, कारण की आपण पाहिलं ना तर सूर्यकिरण त्याच्या डोळ्यावर आले. कुठेतरी ते सूर्यकिरणाने दिपवला गेला आणि चेंडू त्याला समजला नाही फिल्डिंग करताना की आपल्या दिशेने आलाय नक्की किती वेगाने. त्यामध्ये झाला फंबल आणि गेलाय चौकारासाठी हा फटका. 33 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 12 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज आहे. 3 षटक झालेत. 33 धावा धावफलकावर लागल्यात आणि 3 विकेटही गेलेत. म्हणजे 3-3-3-3 आकडा आपण पाहतो इथे. किशोर कासुर्डेच्या बॅट मधून आलेले हा चौकार कुठेतरी आत्मविश्वास देईल संघाला आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 29 धाव्यांची गरज आहे. चला पुन्हा एकदा स्वागत करूया. नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले पुरस्कृत जावली प्रीमियर लीग 2025 पर्व 5 मध्ये आणि आजचा तिसरा दिवस. सेकंड इनिंगचा खेळ चालू आहे आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एका बाजूला संघ लढत देतोय काळेश्वरी फायटर संघ आणि त्याच्या विपक्ष आपण 2 हात करताना पाहायला मिळतोय शेलार चॅलेंजर्स.
धाव फलक पाहिल्यानंतर 3 षटकानंतर 33 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय आणि उर्वरित 12 चेंडू मध्ये हव्यात 29 धावा. नवीन गोलंदाज आता आमंत्रित केलाय रतन धनावडे. त्याच्या खांद्यावर आता जबाबदारी असेल. इथून पुढे कमीत कमी धावा द्यावे लागतील शेलार चॅलेंजर संघासाठी. आणि फलंदाज एका बाजूला पाहतोय आपण निकेतन जाधव, ज्याला एक जीवनदान मिळालंय आणि त्याच्या सोबतीला किशोर कासुर्डे, ज्याने शेवटच्या चेंडूवर तिसऱ्या षटकाचा आलेला चौकार आपण पाहिला ना, आता आत्मविश्वास देणारा. चला वेळ नका घेऊ जास्त, लगेच स्पीडअप करा. विनंती असेल लगेच घ्या, मॅच चालू करा. रतन दानावडे पहिला चेंडू घेऊन समोर आपण पाहतोय निकेतन जाधव यांना. पहिला चेंडू लिडिंग एज लागले, शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू गेला आणि गॅदरही गेलाय. चांगला झेल इथे पाहायला मिळाला. रतन धनावडेच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर निकेतननी माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विनय जुनगरे त्या झेलच्या खाली आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर मंगेश शिर्के, मसवे गावचा खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू आता मैदानामध्ये उतरला. इथून पुढे आता किशोर कासुर्डेला त्याला साथ द्यावी लागेल, कारण की 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये बनवायचे 29 धावा. रन रेट पाहिल्यानंतर 15.82 आहे, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 16चा रन रेट आहे प्रति षटका मागे. मंगेश शिर्के नवीन बॅटर आता स्ट्राईक करेल आणि नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय किशोर कासुर्डे. दमकम आहे या दोन्ही फलंदाजाकडे की हा टोटल उभा करण्याची. कुठेतरी चांगले फटके येणं गरजेचं आहे, आत्मविश्वास येणं गरजेचं आहे, जिद्द ठेवावी लागेल, चिकाटी ठेवावी लागेल शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत. चला जास्त वेळ घेऊ नका. शेलार चॅलेंजर संघ आपल्याला विनंती असेल, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस गुडलँड स्पॉट वरचा टाकलेला चेंडू, कटचा फटका खेळायचा होता, पाहिलं तर आतली कडा लागली आणि यष्टिरक्षक करण सुर्वे काय सेलिब्रेशन पाहायला मिळालंय त्याच्या माध्यमातून. एक मोठा गडी बाद झालाय. लगातारचे 2 विकेट इथे हे ढासायले गेलेत काळेश्वरी फायटर संघाचे. एका बाजूला निकेतन, त्यानंतर आपण पाहिलं त्याच्या पाठोपाठ इथे मंगेश शिर्के हा ही माघारी जाताना. ऑन हॅट्रिक गोलंदाज रतन धनावडे. 10 चेंडू 29 धावा हव्यात, म्हणजे जेव्हा 12 चेंडू 29 हवे होता तेव्हा 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. नवीन बॅटर मैदानामध्ये गेलेत. अमर चिकणे नवीन बॅटर आपण पाहतोय अमर चिकणे. आता अमर चिकणेला काय करावं लागेल की किशोर कासुर्डेला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावी लागेल. त्याच्यासारख्या फलंदाजाने जास्तीत जास्त चेंडू खेळले ना तर कुठेतरी या टार्गेटच्या जवळ जाण्याचा प्रयत्न त्यांचा राहील. 10 चेंडू 29 धाव्यांची गरज, 5 विकेट गेल्यात. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज रतन धनावडे. होईल का हॅट्रिक? तिसरे हॅट्रिक बनेल का या JPL 5.0 ची? यावेळेस पाहिलं तर चेंडू सोडून दिलाय. कुठेतरी फलंदाजाला वाटलं की जास्तीचा बाहेरचा चेंडू आहे, वाईड मिळेल, पण नाही. नक्कीच लाईन चांगली राहिली आहे गोलंदाज रतनची. थोडंसं स्पीडअप घ्या. करण सुर्वे आपल्याला विनंती असेल. चला स्पीडअप घ्या. आयोजकांकडून वारंवार सूचना येते. शेलार चॅलेंजर संघ रतन धनावडे 9 चेंडू 29 धावा. यावेळेस मात्र जास्तीचा बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत रुपेश सर आणि सांगतायत इट्स व्हाईट बॉल. येतोय हा व्हाईट चेंडू आणि धाव संख्येत भर होते. 34 धावा धाव फलक लागल्यात. अजूनही 9 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. या 3 चेंडूवर मोठा ब्लास्ट करावा लागेल. फुल टॉस चेंडू, त्याला ड्राईव्ह केले, ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे
फेकी करेल, एक धाव येईल. आता मात्र 7 चेंडू 27 धावा. जर या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार आले ना तर शेवटच्या क्षणामध्ये, शेवटच्या षटकामध्ये खूप जवळ जाईल काळेश्वरी फायटर संघ टोटलच्या. चौथा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर पण पाहिलं ना तर चांगला चेंडू इथे हाताळण्यात आला. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू रतन धनावडे. यावेळेस पुलचा फटका आपण पाहतोय, डीप मध्ये गेलाय, प्रोटेक्शन आहे, एक धाव घेतली जाईल. धाव फलक पाहिलं तर एका धावेने पुढे जाते 36 या आकड्यावर. म्हणजेच अजून काय तर 6 चेंडू 26 धाव्यांची गरज आहे. सहा चेंडू 26 धाव्यांची गरज. स्ट्राईकवर आपण पाहतोय किशोर कासुर्डेला. ज्या फलंदाजामध्ये ही दमकम आहे, ही धाव बनवण्याची क्षमता आहे, तो फलंदाज आता स्ट्राईकवर आहे. आपल्या संघाला जर या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल अस्तित्व तर चांगला खेळ करावा लागेल, कारण की ही मॅच खूप महत्वाची आहे. आपण पाहिलं तर या ग्रुपमध्ये महाराजा योद्धा संघ 3 मॅच खेळला, 3ही मॅच विजयी झाला. त्यानंतर आपण पाहिलं ना तर शेलार चॅलेंजर संघ या 4थी मॅच खेळतोय आणि त्यामधले आपण पाहिलं तर 2 विजयी झाला. जर ही मॅच विजयी झाला तर नक्कीच काळेश्वरी फायटर संघ नक्कीच या स्पर्धेतून बाहेर जाण्याचा मार्ग त्यांचा मोकळा होईल. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 26 धावा. अस्तित्वाची लढाई आहे. समोर फलंदाज आपण पाहतोय किशोर कासुर्डे, गोलंदाजही पाहतोय आपण शिवम कासुर्डे. एकाच गावचे हे 2 खेळाडू. सहा चेंडू 26 धावा. 4 मोठे बिग ब्लास्ट करावं लागतील किशोर कासुर्डेला. शिवम निघालाय. यावेळेस पुढे सरसावत हाय अँड हँडसम लांब अँड स्ट्रॉंग गेलाय चेंडू. डीप मध्ये मिड विकेट रिजन मध्ये येतोय बिग ब्लास्ट. लांब 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 षटकार आपण पाहतोय. जावली प्रीमियर लीग 2025 चा किशोर कासुर्डे याच्या बॅट मधून आलेला हा मोठा प्रहार. नक्कीच आपण पाहतो रिप्ले मध्ये स्लॉट मध्ये आला पुढे सरसावत आणि बैठक, काय बैठक देखणी पाहायला मिळाली. गुडघा टेकला आणि तमाशा दाखवलाय. या फटक्यावर सर्व रसिक प्रेक्षकांना दमकम आहे. मी म्हणालो या फलंदाजाकडे दमकम आहे. अजूनही 20 धाव्यांची गरज आहे. चेंडू उर्वरित आहेत 5. कमबॅक करावं लागेल इथं शिवम कासुर्डेला. 5 चेंडू 20 धावा. 5 चेंडू 20 धावा. गोलंदाज निघाला सेकंड चेंडू घेऊन. शॉर्ट बॉल इथे पाहायला मिळाला ऑफस्टिकच्या बाहेर. पंचाकडे दाद मागितली जाते पण कुठेतरी दाद ही फेटाळली गेले. पंच एक वॉर्न करतायत एक शॉर्ट पिच गोलंदाजा. या षटकाचा बाउन्सर पंचांनी सांगितला. म्हणजे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 20 धावा. पुढे सरसावत मारलेला फटका कव्हर रिझन मध्ये. दीपक शिर्के येत आहेत त्या खाली. झेल घेतलाय चांगला. देखना झेल मॅच घेतले की काय नक्कीच या कॅच वर, कारण की फलंदाज बाद होतोय. किशोर कासुर्डे इथे माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 3 चेंडू 20 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय. सुशीलला पाहतोय आपण. सुशील देसाई.
अतिशय देखणी कॅच. ही कॅच नव्हे तर नक्कीच मॅच आहे, कारण की 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. इथे अतिरिक्त चेंडू हाताने टाळलं पाहिजे गोलंदाजाने. 3 चेंडू चांगले हाताळावे लागतील. समोर बॅटर आपण पाहतोय, नवीन बॅटर आलाय सुशील देसाई. सुशील देसाईला पाहतोय. 3 चेंडू 20 धावा. यावेळेस लॉफ्टेड फटका, कव्हर रिजन मध्ये चेंडू फरार होईल का? नाही. त्याखाली पुन्हा एकदा दीपक शिर्के. या मॅच मध्ये 3 झेल घेतले त्या खेळाडूने. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, चांगली फलंदाजी केली होती त्याने आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी करताना तिसरा झेल त्याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक शिर्के चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका इथे बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बाउंड्री लगतच्या जवळ हा झेल घेतलाय. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू आणि 20 धावा. नवीन बॅटर धावखुरा आपण पाहतोय समीर यादव सनपाणे गावचा. कुठेतरी आपण पाहिलं तर काळेश्वरी फायटर संघ नाराज असतील सर्व खेळाडू. ही मॅच खूप महत्वाची होती. ही मॅच आपण पाहिलं शेलार चॅलेंजर संघाने जर विजयी झाला तर नक्कीच क्वालिफाय मध्ये तो दाखल होईल का काय, कारण की 3 मॅच त्यांनी विजय केल्या 4 मधल्या. आणि आपण पाहिलं ना तर महाराजा योद्धा याही संघाने 3 मधल्या 3 मॅच विजयी झाल्यात. शेवटच्या 2 चेंडू आणि बनवायचे आहेत 20 धावा. 2 चेंडू 20 धावा. दोन चेंडू 20 धावा. गोलंदाज निघालाय शिवम. यावेळेस अँगलचा वापर केलाय. लेफ्टी बॅटरच्या समोर हा टाकला फुलरचा चेंडू, त्यावर आली 1 धाव. धाव फलक पाहिला तर आता मात्र 1 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 19 धावा. विजयाचा अंतर खूप लांब राहिलंय फलंदाजी करणाऱ्या संघाचं, काळेश्वरी फायटर या संघाचं. शेवटचा चेंडू. यावेळेस लॉफ्टेड फटका आपण पाहतो, ऑन द राईज खेळलाय. फटका येतोय 6 धावांसाठी. बिग ब्लास्ट. शेवटचा चेंडू गोड करून जाणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला अमर चिकनेच्या बॅट मधून. मॅच इथं संपले. हार्दिक अभिनंदन करूया शेलार चॅलेंजर संघाचं आणि हार्ड लक म्हणूया काळेश्वरी फायटर संघाचं आणि शुभेच्छा देऊया त्यांना. येणाऱ्या काळामध्ये अजून तुमचा खेळ बहरू आणि नक्कीच या मॅचचा हिरो सामनावीर आपण देऊया. जो खेळाडू, ज्या खेळाडूने तब्बल 3 कॅचेस घेतले आणि धाव फलकावर धावा ठोकल्या, त्या म्हणजेच 31, तो खेळाडू दीपक शिर्के ठरतो या मॅचचा हिरो सामनावीर. मी मित्रा विनंती करेन दीपक शिर्के आपण या लगेच व्यासपीठावर आपला सामनावीरचा पुरस्कार आपण घ्यायचा आहे. दीपक शिर्के यांना आपण देऊया तो सामनावीरचा पुरस्कार. आणि चला दोन्ही संघ, पुढील 2 संघ आपल्याला विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या. आपण अधिकचा वेळ घेऊ नका. टीम जय